अरे पका, आपल्या राजांची जयंती आली, तयारी कुठपर्यंत आली? अरे काय रे हा डिलेपणा, तुम्हाला किती वेळा सांगितलं काम जरा पटपट उरका. हा ठीक आहे, येतो मी थोड्या वेळात लगेच. ठीक आहे. अरे देवा, उशीर खूप झालाय, चल जाऊन येतो. चौकात निघालेत. हो. येताना भाजीला काहीतरी घेऊन या त्यांनी. काय हा मूर्खपणा आहे? हा, अख्ख्या दिवसभर घरामध्ये बसते तू आणि भाज्या मला नाही सांगते का? माझी महत्वाची मीटिंग आहे, बाहेर मुलं वाट पाहतात आणि तू मला काम लावते का? अहो, रागेत येणार नसेल तर एक बोलू का? आता काय बोलायचंय तुला? अहो, चौकामध्ये मीटिंग कसली, फक्त तेवढंच सांगा मला. तुला माहित नाही का शिवजयंती येते म्हणून? त्याच्याबद्दल मीटिंग आहे आमची. आम्हाला शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी करायची. हो का? खूप छान आहे. आणि हो, एक तुम्हाला सांगते, ताईंच्या कॉलेजमधून फोन आला होता काल, तर त्याच्यासाठी जायचंय, फी सुद्धा भरून टाकायची आहे. आता हे काही नवीन? माहिती आहे ना माझी मीटिंग आहे, तरी पण तुम्हाला कामाला लावते का? अहो, मग कॉलेजमध्ये गेलंच पाहिजे ना कोणीतरी. ते नंतर पाहता येईल. अहो, शिवजयंती अजून 2-3 दिवस बाकी आहे, पण कॉलेजचा उद्याचाच दिवस एकच बाकी आहे. अरे पण तयारीला टाइम नाही लागत का? कशाला उगा डोक्याला डोकं लावते माझ्या तू? अहो, महाराजांची जयंती साजरी करतात, ते खूपच छान गोष्ट आहे. महाराजांनी फक्त एकदा एकच सांगितलंय, घरातली स्त्री आणि अंगणातली तुळस फक्त सुरक्षित ठेवा. अहो, घरातल्या आईला किंवा बहिणीला तुम्ही त्या नजरेने बघितला कधी? टाइम दिला नाही दिला तुम्ही कधीच टाइम. चौकामध्ये तुम्हाला 12 वाजेपर्यंत बसायला टाइम आहे, पण घरात एक शब्द आई संग बोलायला तुम्हाला टाइम नाही. भाजी फक्त एकट्याने घेऊन यायची, त्याला सुद्धा टाइम नाही. आता जाताना तुम्ही 4 टुकार पोरं जमा करून घेऊन जाशाल गाडीवर, येताना 4 पोरांना घेऊन येशाल, पण भाजी आणायला टाइम नाही. आणि काय तुम्ही शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात? अहो, महाराजांच्या काळामध्ये प्रत्येक स्त्री ही सुरक्षित होती आणि आता एक सुद्धा स्त्री सुरक्षित नाहीये, छोट्या छोट्या मुलीला सुद्धा सोडत नाहीये. बरोबर बोलती तू. आपल्या राजांच्या काळामध्ये स्त्रिया खूप सुरक्षित होत्या आणि आजकालच्या काळात स्त्रिया सुरक्षित नाहीये. अहो, स्त्रियाच नाही, छोट्या मुली सुद्धा नाही. बरोबर आहे. तर मीटिंग मध्ये मी हाच विषय घेईल आज, आणि कसं स्त्रियांना त्यांचा दर्जा आणि कसं त्यांना सुरक्षितपणा देता येईल, स्त्रियांना त्यांचा दर्जा आणि सुरक्षितता कशी अंमलात आणता येईल ते आणण्याचा प्रयत्न करू. हो, बरोबर आहे. तेव्हाच स्त्रिया, प्रत्येक घरातली स्त्री ही सुरक्षित राहील. तू अगदी बरोबर बोलते. आपले राजे सांगत नाही शिवजयंती तुम्ही थाटामाटात साजरी करा. फक्त त्यांच्या विचारांवर आलं तरी राजांच्या मनाला समाधान होईल. हो, बरोबर बोलले. ठीक आहे. तर यावर्षी आपण सर्व कुटुंब मिळून शिवजयंती साजरी करूया. हो.